इथल्या आमदार खासदारांनी या हद्दवाढी संदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही तर म्हणतोय येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सामान्य माणूस या निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, मतदान करणार नाही. कोल्हापूरच्या कॉलनीमध्ये काय सध्या परिस्थिती आहे? डांबरी रोड नाहीत, परत पाण्याची व्यवस्था नाही, टँकरनं 8-8 दिवस पाणी मागवावं लागतं. ती परिस्थिती आमच्या इथं नाही आहे. त्यामुळं आम्हाला हद्दवाढीची काही गरज नाही. आम्ही आमच्या गावामध्ये सुखी आहोत. किंवा सर्वांगीण विकास पाहिजे असेल तर हद्दवाढ ही अत्यावश्यक आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी वेळ न काढता आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि नगरविकास मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून हद्दवाढ करणं अत्यावश्यक आहे. पैसे मिळायचे ना, हा पैसे पोरं घेऊन काय करायचं, चालना पैसे असे म्हणून काय करायचं, पैसे कमी असतील तर पोरं सुधारणार. कोल्हापूरच्या सोयी सुविधा सगळ्या ग्रामीण भागामध्ये, कोल्हापूरच्या शेजारच्या सगळ्या ग्रामीण भागाला पाहिजे आहेत. सिटीला काही सुविधा ते देऊ शकत नाही तर ग्रामीणला काय देणार? गेल्या 70 वर्षांपासून हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित असल्याचं आपण पाहिलेलं आहे. प्रस्तावावरती प्रस्ताव असा खेळ सुरूच आहे. काही आज मुख्यमंत्री बैठकीमध्ये हद्दवाढीची चर्चा होणार असल्याचं आपण ऐकलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये हद्दवाढीबाबत नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत जाणून घेऊयात. सध्या आपण हद्दवाढ परिक्षेत्र बालिंगा या ठिकाणी आलेलो आहोत. चला तर मग ग्रामस्थ असेल, इथलं प्रशासन असेल, ग्रामपंचायत असेल, यांची नेमकी हद्दवाढीबद्दल प्रतिक्रिया काय आहे जाणून घेऊया. माझे नाव राखी अजय भोळ, मी बालिंगा गावची सरपंच आहे. हद्दवाढीने आम्हाला म्हणजे प्रॉब्लेम होणार आहे. तसेच ह्या सगळ्या लोकांची शेती वगैरे त्याच्यावर अवलंबून आहे. ती शेतीची वगैरे किंवा हद्दवाढ झाली तर रस्ते वगैरे ही कामं, भरपूर जी कामं आहेत गावातली ती काही होणे शक्य नाही. हद्दवाढ झाली तर माणसांना खूप म्हणजे प्रॉब्लेम होती. आम्ही गावसभा घेतलेली होती, त्यामध्ये विचारलं लोकांना की तुम्हाला हद्दवाढ चालेल का, पण बऱ्याचशा लोकांची अशी प्रतिक्रिया आली की हद्दवाढ ही आम्हाला नको आहे. कारण जी शहराची अवस्था आहे तीच गावाची नको. म्हणजे जी अजून शहरात काहीच डेव्हलपमेंट एवढी झालेली नाही आहे, रस्ते वगैरे ते, त्याच्यापेक्षा आपली गावातले म्हणजे आम्ही ते करून घेतलेले आहेत काम, म्हणजे रस्ते वगैरे ही कामं करून घेतलेली आहेत. ही हद्दवाढ झाली तर प्रॉब्लेम येणार, त्यामुळं शेतीवर वगैरे प्रॉब्लेम येणार. हद्दवाढीमुळे परिणाम होणार त्याच्यावर. मेन कचऱ्याचा प्रॉब्लेम वगैरे सगळे प्रॉब्लेम आहे, भरपूर प्रॉब्लेम आहे. आणि कसं भरपूर बालिंगा गाव हे भरपूर व्यापलेलं आहे. आता भरपूर त्यात कॉलन्या झालेल्या आहेत, भरपूर हे झालेलं आहे. त्यामुळे तो हद्दवाढ झाली तर प्रॉब्लेम येणार. कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात अनेक वेळेला आंदोलन झाली, निवेदनं देण्यात आली, मोर्चे काढण्यात आले, पण इथल्या प्रशासनाला अजूनही ह्या हद्दवाढी संदर्भात जाग येत नाही. बरोबर आज जर बघितलं तर इतर पुण्यापासून जर बघितलं तर प्रत्येकाला 4-4 हद्दवाढ मिळालेली आहे. आणि कोल्हापूरला सातत्यानं म्हणजे कोल्हापूरची परंपराच आहे की कुठलीही गोष्ट मागून शासनाकडे मिळत नाही, त्याच्यासाठी आंदोलन करावं लागतं. हे दुर्भाग्य आहे. आणि शासनानं याच्यामध्ये लक्ष घालून इथल्या आमदार खासदारांनी या हद्दवाढी संदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही तर म्हणतोय येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सामान्य माणूस या निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, मतदान करणार नाही. दिगंबर मोदी, बालिंगा, डेप्युटी सरपंच माझे. मी हद्दवाढी विरोध आहे आमच्या गावाचा. आणि हद्दवाढ शहराला अजून काही ती सुविधा देऊ शकत नाही तर ग्रामीणला काय देणार? दुसरी गोष्ट म्हणजे शेतीविषयी तर ते हे केलं तर हद्दवाढ झाली तर शेतीवर आरक्षण टाकू शकणार. ते जमिनी हडप करण्याचा त्यांचा हे आहे, प्रयत्न आहे. त्यामुळे हद्दवाढ ही नकोच आहे. आम्ही गाव बंद केलेलं, परत रास्ता रोको केलेला, अशा बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत. परत सिटीला काही सुविधा ते देऊ शकत नाही तर ग्रामीणला काय देणार? त्यामुळे आम्हाला हद्दवाढ ही नकोच आहे. मी कॉम्रेड रघुनाथ विष्णू कांबळे, भारतीय एकूण पक्षाचा शहर सचिव. गेले कित्येक वर्ष कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या अनुषंगानं जे काही लढा उभारलेला आहे कोल्हापूरनं, त्या लढ्याला यश येत नाही आहे. परंतु आता सर्व पक्षाचे सर्व नेते, खासदार असू देत, आमदार असू देत किंवा प्रतिनिधी असू देत, हे सर्वजण एकत्र येऊन कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भामध्ये
बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीचं फलित असं की मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते. खरं तर कोल्हापूरचा विकास व्हायचा असेल तर हद्दवाढ झाली पाहिजे. हद्दवाढ आमच्या नंतर सांगली, कुपवाड, मिरज ही हद्दवाढ झाली. सोलापूरची झाली, पुण्याची तरी झालेली आहे आपल्या माध्यमातून आपल्याला माहितीच आहे. पण कोल्हापूरची का होत नाही? कोल्हापूरच्या सोयी सुविधा सगळ्या ग्रामीण भागामध्ये, कोल्हापूरच्या शेजारच्या सगळ्या ग्रामीण भागाला पाहिजे आहेत. परंतु कोल्हापूरची हद्दवाढ आली की त्यांना काही ना काही भीती वाटते. तर त्यांच्या मनातली भीती जी काय आहे ती राजकर्त्यांनी संपूर्ण भीती त्यांची मनातली काढली पाहिजे. कारण आमच्या जागावर काही ना काही आरक्षण येईल किंवा आमच्या जागा बळकवतील अशा पद्धतीनं बिल्डरांची जी भीती आहे ही निराधार आहे. आणि त्याच्यामुळं हद्दवाढ झाली तर कोल्हापूरला चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान प्राप्त होईल आणि कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळेल. कोल्हापूरचे बरेच प्रश्न आहेत. कोल्हापूरच्या खंडपीठाचा प्रश्न आहे, कोल्हापूरच्या कचऱ्याचा प्रश्न आहे, कोल्हापूरच्या हद्दवाढ झाली तर पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, असे सगळे प्रश्न हे निर्गत होतील. आणि म्हणून आता जे काही छत्रपती शाहू महाराज यांच्या खासदार यांच्या अध्यक्षतेखाली जी काही बैठक परवा झाली त्याच्यामध्ये सर्व पक्षीय होते. ही बैठक फलित व्हावी याच्यामुळं हद्दवाढ हा प्रश्न सुटावा एवढीच या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. माझं नाव अझर मनेर, मी बालिंगे गावचा रहिवासी आहे आणि सध्या हद्दवाढीबद्दल जी चर्चा चालू आहे त्याबद्दल आमचा विरोध आहे. कारण ग्रामपंचायतीकडून आम्हाला सर्व सुखसुविधा मिळत असताना देखील आम्ही विनाकारण का हद्दवाढीत समाविष्ट व्हावं. इथं आम्हाला बालिंग्यात रस्ते, गटर, लाईट, मुबलक पाणी या सर्व सुविधा मिळत आहेत. आणि आधी महानगरपालिकेनं आपलं शहर जे आहे ते व्यवस्थित विकसित करून दाखवावं, मग आम्हाला हद्दवाढीचं प्रोत्साहन करावं. आपली ग्रामीण संस्कृती असेल, जीवनशैली, ह्याच्यावर हद्दवाढीचा परिणाम होईल असं वाटते हो, तुम्हाला? 100% होणार. कारण या गावात आमच्यापैकी 70 ते 75% शेतकरी वर्ग आहे आणि बऱ्यापैकी शेती, आमची म्हशी, गाई हा दुग्ध व्यवसाय देखील सगळेजण करतात. त्यामुळे जर इथं जर हद्दवाढ झाली तर शेतकऱ्यांना याचा जोरदार फटका बसणार आहे. हद्दवाढ झाली तर सोयी सुविधा पण येतील असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, आम्हाला कसं आहे, इथं ग्रामीण लेवलला आम्हाला या सुविधा ज्या मिळतात, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मिळत आहेत. शहरात आम्ही बघतोय ठिकठिकाणी चौकात कचऱ्याचं जे साम्राज्य आहे ते बघून आम्ही शहराला वरच्यावर जाणं होतोय. आमच्या इथं तुम्हाला कचरा वगैरे कुठेही दिसणार नाही. रोजच्या रोज आमची इथं गाडी फिरत असते कचऱ्याची, कचरा उठावासाठी वगैरे. मग ह्या सुविधा असताना देखील आम्ही विनाकारण का हद्दवाढीत यावं आणि विनाकारण आम्हाला कशाला नाही ते भुर्दंड भरावा लागेल. कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी म्हणून गेले 50 वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पण सातत्यानं काही गावांचा विरोध होत असल्यामुळे ही हद्दवाढ गेले 50 वर्षापासून रखडलेली आहे. पण आता ही योग्य वेळ आहे. कारण आता विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. प्रत्येक वेळी काही नेते आपल्या मतावर डोळा ठेवून याला विरोध किंवा याला मागणी अशी होत होती. पण आता एकतर्फी निकाल कोल्हापूर जिल्ह्यात लागलेला, सगळे महायुतीचे आमदार निवडून आले. खासदारांचीही आता सकारात्मकता आहे. सगळ्यात 1-2 आमदार वगैरे तर सगळ्यांची सकारात्मक ही हद्दवाढ व्हावी अशी आहे. त्यामुळे ही योग्य वेळ आहे. आता मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण 7-8 वर्षापूर्वी ही वेळ आली होती, पण ऐनवेळी प्राधिकरणाचा मुद्दा पुढे आला आणि प्राधिकरण करण्यात आलं, पण त्याचा काही उपयोग गेल्या 7-8 वर्षात 42 गावांना झाला नाही. त्यामुळे कोल्हापूर शहराचा जर विकास व्हायचा असेल, तिथं उद्योगधंदे वाढायचे असतील किंवा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर हद्दवाढ ही अत्यावश्यक आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी वेळ न काढता आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि नगरविकास मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून हद्दवाढ करणं अत्यावश्यक आहे. हद्दवाढीबद्दल आपल्याला विरोध आहे. हद्दवाढ नको आहे. आई आपलं पाणीची विश्वास मिळते आपल्याला. कारपोरेशनमध्ये गेल्यानंतर पाणी मिळणार नाही आपल्याला वेळेत. सारखी ते ऑफिसला जायला पाहिजे त्यांच्या. आहे ती राहणार, पोरी विकणार, सैनिक करणार, होणार आहे. पैसे मिळायचे ना, हा हे पैसे पोरं निघून काय करायचं, चालना पैसे असे मिळून काय करायचं. पैसे कमी असले तेवढं पोरं सुधारणार. मी हद्दवाढीबद्दल बोलतो. मी रिक्षा चालक आहे आणि हद्दवाढ ही होण्याचं बरेच दिवस झाले विषय चालू आहे. तर हद्दवाढ कधी आमच्या गावाला म्हणत तशा सगळ्या सोयी आहेत. काय ग्रामीण भागात बऱ्याच गावांनी आमच्या सोयी चांगल्या आहेत आणि आज महानगरपालिकेची काय स्थिती आहे ते
आम्ही बघतो खड्डे रस्त्यातून रिक्षातून खड्ड्यातून चालवा लागते गाडी, रस्ते बरोबर नाहीत. आज आमच्या गावाला सगळ्या सुविधा आहेत, त्यामुळे आम्हाला हद्दवाढ ही नको आहे. नाही, हद्दवाढ झाली तर आम्हाला बऱ्याच गोष्टींनी म्हणजे सामोरं जावं लागणार आहे. म्हणजे घरफाळा वगैरे, चावीचं बिल हे वाढणार आहे. आज आमच्या ग्रामपंचायतच्या म्हणजे आम्हाला ती सुविधा देत्या ती चांगल्या आहेत, तर त्यांच्या सुविधा आता त्यामध्ये ते पैसे थोडंसं फार मध्ये वाढणार आहेत आणि ते आम्हाला आमच्यावरती बोजा वाढणार आहे. त्यामुळं आम्हाला ते खर्चाची बाजू वाढणार. हद्दवाढ हा विषय आता ऐरणीवर आलेला आहे. आमचं एक मत आहे की सत्ताधारी जे आमदार आहेत, जे नेते आहेत, त्यांचा आधी मिटवायचा. शहरातले नेते म्हणतात की हद्दवाढ झाली पाहिजे आणि ग्रामीण भागातले नेते ह्या एकट्याच पक्षातले म्हणतात की हद्दवाढीची गरज नाही. मग पहिल्यांदा ह्या राजकीय सत्ताधारी पक्षाने आपल्या नेत्यांना, आमदारांना एका खोलीत बंद करून त्यांचे विषय मिटवावे आणि नंतर जनतेला यावं. जनतेत लिस्ट तयार करून आमच्यात भांडण लावाय धंदे बंद करावे. त्यांना करायचीच आहे ना हद्दवाढ, तर हा शासनानं निर्णय घ्यायचा आहे. रस्त्यावर बोर्ड लावून आणि हे खोतांड करायची काही गरज नाही. इच्छाशक्ती असेल सरकारची आणि आता कुणाच्या हातात जे किल्ल्या दिल्या, किल्ल्या ज्याच्या हातात दिल्या जिल्ह्याच्या, त्यांना घ्या, सत्तेत असलेल्या पक्षांना घ्या आणि ते निर्णय घ्या. रोज उठून तिथं बोर्ड लावला, तिथं बोर्ड लावला, हद्दवाढ ही होणं गरजेची आहे. आम्ही हद्दवाढीच्या बाजूनच आहोत. तर शासनानं सकारात्मक एक भूमिका घेऊन ती भूमिका जाहीर करावी. रोज उठून त्यातच बसायची काय गरज नाही. लोक शाणे आहेत, काय मूर्ख नाही. मधुकर जांभळे, बालिंगा. हद्दवाढ विरोधी आम्ही एकवटलेलो आहे, सर्व गावे. कारण आमच्या गावात आम्ही सुखी आहे. 15-20 आम्हाला भरपूर पैसा येतो. गावाला सुविधा झाल्या. आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून भरपूर पैसा असल्यामुळं आम्हाला पाणी पुरवठा असून दे, जलजीवनचे स्कीमा असून दे, हे रस्ते गटरे वगैरे सगळं सुशोभून झालेलं आहे. शहराचा विकास बघितला तर सर्व ही उपनगरं जरी झालेले आहेत. क्रांती नाना पाटील असून दे, फुलेवाडी असून दे, कदमवाडी इकडे साईड असून दे, अक्षरशः रस्त्याची दैनंदिन झालेली आहे आणि गटरे बिटर तुडूंब भरलेले आहेत. कुठली सोयी सुविधा नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, कुठली पार्किंगची कुठल्याही बिल्डिंगला सुविधा दिलेली नाही आणि बिल्डर लोकांचा घात घालण्याचा प्रश्न आहे आणि आमची शेती उद्ध्वस्त होणार आहे ह्यामुळे. त्यामुळे आमच्या गावात आम्ही सुखी आहे. आम्हाला तुमच्या घरात यायची काही गरज नाही, कारण तुम्ही अगोदर शहर सुधारा, मग आम्ही येतो तुमच्याकडे. त्यामुळे आम्ही प्राधिकरण आमचं झालेलं आहे. प्राधिकरण आम्ही सक्षम करणार आहोत. प्राधिकरण सक्षम झाले तर आमची सुविधा चांगल्या पद्धतीने होते. आम्ही जर तुम्ही सक्षम झाला, कोल्हापूर शहर सगळं स्वच्छ झालं तर आम्ही याला तयार आहोत. तर तुमच्या सगळं सुविधा नादुरुस्त आहे, काही सुविधा नाही तुमच्याकडे. काय सांगा, दररोज आंदोलन आहे. खड्डे पडलेले आहे, सगळे खड्डे आहेत, कुठल्या सुविधा नाहीत, गटर तुंबलेले आहेत, रस्ते नाहीत, गटर नाही, नाल्याचं काय नाही, पंचगंगा प्रदूषण आहे, सर्व सुविधा आहेत. त्या तुम्ही सुधाराव्या, मग आमचा विचार करावा. 1946 पासून शहराचे हद्द वाढलेले नाही आणि यामध्ये काही गावांचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे. आणि या मागणीला आज सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन पाठबळ दिलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत हद्दवाढीचा प्रश्न निकाली निघेल आणि महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी या हद्दवाढ निश्चित होईल अशी आम्हाला या ठिकाणी आशा आहे. माझं नाव कमलाकर भवड, बालिंगा, ग्रामपंचायत माजी समिती सदस्य. मी बालिंगे गावचा रहिवासी असून हद्दवाढीमध्ये आमचे गाव जाण्यास आमचा पूर्ण नकार आहे. कारण की बालिंगा गाव आम्हाला सुखसोयी भरपूर देत आहे. परत 2 टाईम सकाळ संध्याकाळ पाणी येत आहे. आम्हाला कशाची कमतरता नाही, सगळ्या सुखसोयी पूर्ण आहेत. आणि आता जर आपण विचार केला तर कोल्हापूरच्या कॉलनीमध्ये काय सध्या परिस्थिती आहे. डांबरी रोड नाहीत, परत पाण्याची व्यवस्था नाही, टँकरनं 8-8 दिवस पाणी मागवावं लागतं. ही परिस्थिती आमच्या इथं नाही आहे. त्यामुळं आम्हाला हद्दवाढीची काही गरज नाही. आम्ही आमच्या गावामध्ये सुखी आहोत, समाधानी आहोत. तर माध्यमातून आम्हाला हद्दवाढीची माहिती मिळाली. त्यामुळं आम्ही गाव एकवटून जवळजवळ 99% गाव आमचा हद्दवाढीला विरोध आहे
आणि हा विरोध हा राहणारच. पहिल्यांदा आपण कोल्हापूर सिटीमधले पूर्ण सुखसोयी द्या, मग ग्रामीण भागाचा विकास करा. हद्दवाढ घेतल्याचं आमची काही हरकत नाही, पण कॉलन्या, कोल्हापूर सिटी, रोड, पाणी सगळं पहिलं तुमचं व्यवस्थित होऊ दे, मग आम्ही विचार करू. हद्दवाढीवरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते, कायद्याचे वकील, अभ्यासक, पोलीसवर आपलं काय म्हणतं? कोल्हापूर शहराची जी हद्दवाढ आहे ती नगरपालिका असण्यापासून तेवढंच क्षेत्र हे कोल्हापूरचं राहिलेलं आहे. आणि आजूबाजूची जर महाराष्ट्रातली अन्य मोठी शहरं बघितली, आपण नाशिक बघितलं, पुणे बघितलं, ही वेगानं वाढत आहे. आणि जर कोल्हापूरची हद्दवाढ आपण केली नाही तर केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ज्या अनेक योजना असतात आणि ज्याला हद्दवाढीचे विषय आहेत किंवा लोकसंख्येच्या क्रायटेरिया आहे, हे आपण बरेचदा पूर्ण करत नाही. त्यामुळे या योजनांपासून आपल्याला वंचित राहावं लागतं. त्यामुळं आजूबाजूची जी हद्दवाढीमध्ये येणारी गावं आहेत यांना विश्वासात कोल्हापूरची हद्दवाढ होणं हे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं आवश्यक आहे असं मला वाटतं. माझं नाव अमर टेंगी, मी नागदेवाडी गावचा रहिवासी असून आम्हाला हद्दवाढ ही नकोच आहे. कारण शहराचा मूळ विकास झालेला नाही आहे आणि ती आजूबाजूची उपनगरांचा पण विकास नाही, त्यांना सुविधा पुरवू शकत नाही. मग त्यामुळे खेडेगावांना काय पुरवणार? सध्या कोल्हापूर शहरालाच पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि आमच्या गावाला, नागदेवाडी गावा किंवा बालिंगा गावाला पाणीपुरवठा हा दररोज होतो. एक तर शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित आहे, कचरा उठावाचा प्रलंबित आहे. आमच्या खेडेगावातला काय प्रश्न सोडणार? तो प्रशासन येऊपर्यंत आम्ही थांबायला पाहिजे. तिथं आम्हाला लोकल प्रतिनिधी जे सरपंच असतात, उपसरपंच असतात किंवा जे आमचे प्रतिनिधी ते आमचे प्रश्न तत्पर सोडवतात. प्रशासनाला ते खेटी घालायला पाहिजे लागेल आपल्यासाठी. आम्हाला भाजपच्या पंचायत राज आणि ग्रामविकास आघाडीच्या सदस्या सुजाता पाटील आहेत. हद्दवाढ संदर्भात ॲक्च्युली माझं असं मत आहे की ॲक्च्युली हे जे महानगरपालिका 1972ला जी स्थापन झाली त्यानंतर हद्दवाढीचा विषयच काय नाही महानगरपालिकेने अंमलात आणलेला नाही आहे. दुसरी गोष्ट जे शेजारी पाजारी आसपासचे जे खेडेगाव वगैरे गाव आहे त्यांना तो लाभ होत आहे, पण आपल्या इथल्या लोकांना त्याचं म्हणजे लाईट, पाणी, रस्ते ह्याचा काहीही त्याचा फायदा त्यांना मिळालेला नाही आहे आपल्याला. त्यामुळे शक्यतो हद्दवाढ व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे. हद्दवाढीबद्दल कसं आहे, हद्दवाढीसाठी तर आता आम्हाला आहे सगळ्या सुविधा मिळतात, बरोबर आहे, पण बाकीच्या गोष्टी तुमचे फळा म्हणा किंवा पाणी पण आपल्याला चांगलं मिळते, त्यांना काही विषय नाही. सगळ्या सुविधा ग्रामपंचायतीकडे मिळत आहेत. फक्त हद्दवाढ आल्यानंतर बाकीच्या आमच्या खर्चात वाढ होणार आहे, आमचा भाव जास्त बसेल, त्या गोष्टी आहेत. व्यवसायावर मध्ये का आता व्यवसाय आमचा आहे ना, आणि मेन रोड असल्यामुळे व्यवसाय काय आहे, पण आम्हाला रोडचं गिराईक मिळतं, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. पण आता कसं आहे, आम्हाला ग्रामपंचायतला आम्ही आमचा व्यवसाय कर भरतोय. महापालिकेत गेल्यानंतर आमचा तो व्यवसाय कर वाढणार, ते आमच्या दृष्टीकोनात लाईट बिल पण वाढेल. त्यामुळे ते आमच्या दृष्टीकोनात त्या गोष्टी हे आहेत वाजवी आहेत. आज आपण हद्दवाढ परिक्षेत्राला भेट दिली. या ठिकाणी आपण पाहिलं की हद्दवाढीचा प्रश्न कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. ग्रामीण भागामध्ये हद्दवाढीला विरोध होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, का तर शहरामध्ये अनेक ठिकाणी हद्दवाढ होऊन सुद्धा सोयीसुविधांचा अभाव आहे आणि ग्रामीण भागामध्ये कुठून ते सोयीसुविधा देणार असा प्रश्न ग्रामस्थांमधून बोलला जातोय. त्याचबरोबर खेडेगावातील लोकांच्या काही किरकोळ समस्या असतील त्या ग्रामपंचायत असेल यांच्याकडून लगेच तुर्तास सोडवल्या जातात, पण त्यात जर उद्या समस्या सोडवायच्या झाल्या तर पालिकेकडे खेटे घालावे लागतील अशी भीती ग्रामस्थांमधून बोलली जाते. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, बालिंगा, कोल्हापूर. कोल्हापूरची एकमेव महानगरपालिका अशी की महानगरपालिकेमध्ये एकदाही हद्दवाढ झाली नाही. पुणे असतील, आपले नजीकची सांगली, कुपवाड, मिरज असेल, सर्वांची हद्दवाढ झाली, पण कोल्हापूरचे ब्लॉकेज झालेलं आहे. आणि हे सुटण्यासाठी आता इंडिया आघाडी शाहू महाराजांच्या खासदार शाहूमध्ये नेतृत्वाखाली आता पुन्हा एकदा जापूर चर्चेमध्ये गेलेला आहे. 10 वर्ष 0 असा निकाल दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या हद्दवाढ करावी आणि कोल्हापूरची पुढची बोलावी आणि केंद्र राज्याच्या विविध योजना कोल्हापूरला येऊन कोल्हापूरचा एक टेकअपच्या परिस्थितीमध्ये यावं अशी अपेक्षा आता कोल्हापूरकरांनी व्यक्त केलेली आहे. TV नेक्स्टच्या माध्यमातून या सर्व पैलू आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत.
हा ग्राउंड रिपोर्ट हा आमच्या सहकारी ऐश्वर्या जाधव यांच्यासमोर मी राजेंद्र मुकोटे यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे.